विद्यार्थी मित्रांनो, 5 जानेवारीला आपला असलेला M3चा पेपर म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटचा टफेस्ट M3 आहे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनचा. सो हा M3 क्लिअर करण्यासाठी आपल्याला गरज आहे ती फॉर्म्युल्यांची. सो आता पुस्तकामध्ये एवढे सारे फॉर्म्युले आहेत, त्याच्यातले कुठले थोडेफार जर फॉर्म्युले आपण पाठ केले तर आपल्याला हा इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रूचा जो M3 आहे तो एकदम सोपा जाऊ शकतो. तर तीच आयडिया मी आता या आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ही आयडिया क्लिअर होईल की अरे पुस्तकात एवढा मोठा सिलेबस आहे, त्याच्यामधून जर अख्खे फॉर्म्युले पाठ करायला गेले तो पेपर संपून जाईल तरी फॉर्म्युले संपणार नाही. मग त्याच्यामध्ये कुठले ठराविकच टाईप आहे बॉस की ज्यांचेच फॉर्म्युले समजा पाठ केले तर कमी वेळेत माझं मॅक्सिमम काम होईल, ॲटलिस्ट मला 50-55 मार्काचा पेपर लिहिता येईल तेवढ्या फॉर्म्युल्यांवर. सो त्याच आयडिया मी क्लिअर करणार आहे. सो बघूया, सुरू करूया. बघा, युनिट 3 येतो आपला झेड आणि फुरियर ट्रान्सफॉर्म. सो याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युले, पण फुरियरमध्ये बघा, फुरियर साइन ट्रान्सफॉर्म, फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म आणि इन्व्हर्स फुरियरमध्ये पुन्हा इन्व्हर्स फुरियर साइन आणि इन्व्हर्स फुरियर कोसाइन, या टाईपचे जे 6 फॉर्म्युले आहेत तेवढे तुम्ही परफेक्ट करा. नंतर झेडमध्ये जर गेलो आपण तर झेड ट्रान्सफॉर्ममध्ये पुस्तकात बघितलं तर जो 24-25 फॉर्म्युले. सो एवढ्यांची गरज नाही. झेड ट्रान्सफॉर्ममध्ये फाइंड झेड ट्रान्सफॉर्म ऑफ झेड एफ ऑफ केचा एक फॉर्म्युला आहे, तो समेशनवाला, तो एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, त्याच्यावर नंबर ऑफ एक्झाम्पल असतात. नंतर साइन अल्फा के, कॉस अल्फा के या टाईपचे फॉर्म्युले विचारले जातात तुम्हाला. याच्यामध्येच साइन एच अल्फा के, कॉस एच अल्फा के, ते पण फॉर्म्युले लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर पार्शियल फ्रॅक्शनमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनची मेथड आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो ना फंक्शनला, ए अपॉन फंक्शन प्लस बी अपॉन फंक्शन. सो त्या टाईपचे फॉर्म्युले आणि डिफरन्शियल इक्वेशनचे फॉर्म्युले, कारण डिफरन्शियल इक्वेशनवर आपल्याला एक फिक्स गणित असतं क्वेश्चन नंबर 2C मध्ये. सो डिफरन्शियल इक्वेशनमध्ये मोस्टली पुस्तकात 5 फॉर्म्युले आहे, पण तुम्ही 3 केले तरी चालेल. पहिला एफ ऑफ के, दुसरा एफ ऑफ के प्लस 1 आणि तिसरा एफ ऑफ के प्लस 2. हे 3 फॉर्म्युले जरी परफेक्ट केले, म्हणजे एवढे फॉर्म्युले केले 5 टाईपचे फॉर्म्युले, तरी तुमचं हे जे युनिट नंबर 3 याच्यामध्ये तुमचे 10 ते 15 मार्काचं काम इथे फिक्स होऊन जातं. एवढ्याच फॉर्म्युल्यांवरती लक्षात ठेवा, म्हणजे एवढ्या फॉर्म्युल्यांवरती 10-15 मार्काचे प्रश्न येतात. त्याच्यानंतर युनिट 4 ला गेलो होतो, तो आला स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी. पुन्हा स्टॅट्स म्हणजे तर सगळे फॉर्म्युलेच आहे, विषयच नाही. मग त्याच्यामध्ये फक्त 3च टाईप सांगतो, कोरिलेशन, रिग्रेशन आणि मोमेंट्स. याच्यावरचे जरी फॉर्म्युले केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. वेळ असेल तर मग बाकीचे मीन, मोड, वेगवेगळे टाईप्स आहेत सगळ्यांवरचे करा, पण ॲटलिस्ट या 3 वरचे जरी केले तरी सफिशियंट आहे. हे 2 जवळपास सेमच फॉर्म्युले आहे, याच्यात थोडे वेगळे फॉर्म्युले. हे झालं स्टॅटिस्टिक. आणि प्रोबॅबिलिटीमध्ये बायनॉमियल, पॉइझन्स आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, या तिन्ही डिस्ट्रीब्युशनवरचे एक फॉर्म्युला आहे तिघांचा, तो पाठ करा तरी तुमचं काम इथे बनून जाईल. इथे डायरेक्ट तुम्हाला 15 पैकी 15 पण मार्क अटेम्प्ट होतील एवढ्या फॉर्म्युल्यांवरतीच. यस, सो एकदम परफेक्ट करा. युनिट 5 ला आले, तो युनिट 5 खूप मोठा आहे, त्याच्यात 11-12 टाईप्स आहेत. त्याच्यापैकी फक्त बघा डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, वेक्टर आयडेंटिटीज. सो वेक्टर डिफरन्शियलमध्ये हे 2 टाईपवर केले. डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह डेल फाय इज इक्वल टू, बरोबर, डी डी इज इक्वल टू डेल फाय इंटू ए कॅप, तो फॉर्म्युला. आणि आयडेंटिटीजचे फॉर्म्युले, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, एवढे जर पाठ केले तर तुमचं इथे काम बनतं. नंतर इथे बघा लाईन इंटिग्रलचा फॉर्म्युला सोपा आहे, डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ बार डी आर बार. स्टोक्स थेरमचा पण सोपा आहे, डबल इंटिग्रेशन डेल क्रॉस एफ बार एन कॅप डी एस बार, बरोबर. आणि गॉस डायव्हर्जन्स थेरम, ग्रीन्सची गरज नाही, ग्रीन्स ऑरलाच जाईल एवढं जर केलं तर. ग्रीन्स सोडून द्या, गॉस डायव्हर्जन्स घेऊन घ्या. गॉस डायव्हर्जन्स म्हणजे ट्रिपल इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, कारण त्याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल सोडवायला लागतं. सो या पद्धतीने जर गेले तर तुम्हाला इथे पण नियर अबाउट 10 ते 15 मार्क इथे पण कव्हर होऊन जातात. बघा, आणि सिमिलरली युनिट 6 ला गेले तर युनिट 6 मध्ये पण 7-8 टाईप आहे. त्याच्यापैकी 3च टाईप सांगतो जे सोबत येतात, आणि ह्या सोबत येणारे टाईपचे फॉर्म्युले जर परफेक्ट केले तर तुम्हाला आरामात इथे स्कोर होऊन जातो. इथेही 15 पैकी 15 मार्क आपल्याला भेटतात जर हे तिन्ही टाईप केले तर, कारण हे तिघेही सोबतच येणार आहे. तुम्हाला लक्षात घ्या, ॲनालिटिक फंक्शन, त्याच्यात एफ डॅश झेडचे फॉर्म्युले आहे, बरोबर. नंतर कॉचीज रेसिड्यू थेरम आणि कॉचीज इंटिग्रल थेरम, याचा पण फॉर्म्युले आहेत, 2 फॉर्म्युले आहेत, ते इम्पॉर्टंट आहे. आणि बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशनवरचा W - W1 त्या टाईपचा फॉर्म्युला. सो ह्या पद्धतीने केलं तर तुम्ही बघितलं जवळजवळ 55 ते 60 मार्काचा तुम्हाला पेपर एवढ्याच फॉर्म्युल्यांवरती लिहिता येईल. बघा, एवढेच फॉर्म्युले फक्त, बाकी भरपूर सारे टाईप्सचे फॉर्म्युले आपण स्किप केले तरी आपला पेपर स्कोर होतो. आणि मित्रांनो, तुम्हाला वाटतंय की सर तुम्ही आयडियाज दिल्या पण हे M3 आम्हाला तुम्ही शिकवा. यस, सो मी तुम्हाला M3 शिकू शकतो, तुमचा M3 2 दिवसात काढून देऊ शकतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲपमध्ये गेली की तुमचा इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रूचा M3चा कोर्स आहे. यस, ऑफर्डेबल प्राईसमध्ये आहे. सो तो तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामध्ये गेले की तुम्हाला तिथे भरपूर सारे, तिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी मटेरियल भेटून जाईल.
रेल्वे. एकदा सबस्क्रिप्शन घेतलं तुम्हाला पुस्तकसुद्धा घेण्याची गरज नाही, ना पेपर सोल्युशन, काहीच घेण्याची गरज नाही. सगळं आपल्या ॲपमध्ये मी अवेलेबल करून दिलं आहे तुम्हाला. सो पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर भेटतील, व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला आयडिया क्लिअर होईल कुठले कुठले टाईप्स सोडवायचे. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स भेटतील, नोट्समध्ये तुम्ही नंबर ऑफ एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करून दिले प्रॅक्टिससाठी, ते तिथेच राहतील. नंतर तुम्हाला IMP क्वेश्चनसुद्धा दिलेले आहे. IMP क्वेश्चनमधूनच पेपर भरपूर वेळा प्रश्न रिपीट होता आणि मागच्या प्रिव्हियस इयरच्या तुम्हाला मी 2 प्रश्नपत्रिका सुद्धा सॉल्व्ह करून दिलेल्या ज्या मागे आलेल्या. सो सगळं तिथेच आहे. सो पर्पल ॲट ॲप्लिकेशन जर घेतलं तुम्ही, सबस्क्राईब केलं, तर तुम्हाला मी 100% गॅरंटी देईल तुम्ही तुमचा M3 गॅरंटेड स्कोर कराल. मित्रांनो बस या पद्धतीने जा आणि एकदा अजून काही डाऊट असेल तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुम्हाला वाटलं सर वेळ कमी, एवढं सगळं कसे व्हिडिओ बघणार, सो कुठले व्हिडिओ बघायचे हे पण मी मागे यूट्यूबवरती मागे बघा इलेक्ट्रिकलची आणि इन्स्टिट्यूटची एक व्हिडिओ टाकली की 45+ मार्क कसे घ्यायचे. त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिले की 45 मार्क घ्यायला, 45 ते 50 मार्क घ्यायला तुम्ही पूर्ण ॲप्लिकेशनमधून एवढेच व्हिडिओ बघा तरी 45-50 मार्क तुम्हाला आरामात पडता हार्डली 15-16 तासात, म्हणजे 2 दिवसात. सो तोच फंडा तुम्ही वापरू शकता आणि हे सगळे फॉर्म्युले वगैरे सगळे तिथे ॲप्लिकेशनमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. सो ह्या पद्धतीने अभ्यास करा. इलेक्ट्रिकल इन्स्टिट्यूटचा हा तुमचा क्रिटिकलचा पेपर असेल किंवा लास्ट अटेम्प्ट असेल किंवा बॅकलॉग असेल किंवा रेग्युलर असेल, मी 100% गॅरंटी देईल तुमचं बेसिक वीक आहे ना तरी तुम्ही गॅरंटी स्कोर कराल. फक्त मी सांगितला तो फंडा फॉलो करा. आणि प्लस इलेक्ट्रिकलच्या M3च्या कोर्ससोबत आम्ही ADE आणि EMI दोन्ही विषयांचे IMP क्वेश्चन एकदम फ्री दिले आहे. ते पण मोस्ट IMP 20-25 मार्कला येणारे क्वेश्चन आहे. सो हा ट्रिपल बेनिफिट आहे. सो नक्की फायदा घ्या मित्रांनाही सजेस्ट करा.